बिर्याणी करण्यासाठी आपण मेरीमीट करणार आहे. हे दही मीठ चवीनुसार, गरम मसाला पावडर, हळद, तिखा लाल, आलं लसूण टाकत आहे. आलं लसूणचा पेस्ट असं चांगलं मेरीमीट करून घ्यायचं. असं मेरीमीट करायचं आणि अर्धा तास ठेवून द्यायचं, म्हणजे चांगलं चिकन मुरतं मसाला वगैरे. बस आता बाकीची तयारी करायची बिर्याणी. राईस बॉईल करत आहे बिर्याणीसाठी. कढई मसाले, राईस अर्धा भिजत ठेवते. अर्धा किलो तांदूळ आहे बिर्याणीसाठी. थोडं तेल टाकते, थोडं सुटसुटीत भात होतं. मीठ चवीनुसार. थोडं लिंबू पिळायचा, म्हणजे भात ना मस्त मोठा होतो, लांब होतो असं भात बासमती. टेस्ट पण छान येते. जसं लिंबू टाकायचं बॉईल करताना भातामध्ये. अर्धा लिंबू टाकला आहे. अर्धा किलो तांदूळ आहेत. असं टाकायचं ज्यूस जरासं, म्हणजे भातनं जरा लांब होतं मस्त व्यवस्थित फडफड. बघा साईडला आपण बिर्याणीसाठी बिरिस्ता करूया. 4 कांदे घेतलेले आहेत. 4 साठी वाटण करत आहे. थोडा कांदा बिर्याणीसाठी केला होता बिरिस्ता, थोडा याच्यामध्ये वाटण टाकते. टमाटो, आलं, कोथिंबीर, लसूण, कोथिंबीर याची आता पेस्ट बनवत आहे मी. तिचा पेस्ट रेडी झाला आहे. तेजपत्ता, खडे मसाले, मिरची, कढीपत्ता, लसूणचं पेस्ट टाकायचं. सुके मसाले टाकत आहे. मीठमध्ये पण टाकला आहे ना मसाला, म्हणून थोडा मी कमीच टाकला आहे. आधी थोडासा फ्राय करायचा, नंतर 5 मिनिटांनी चिकन टाकायचं. जरा कच्चा वास म्हणजे जरा अद्रक लसूण स्वतः टाकलं आहे, पेस्ट टाकली आहे. 2 मिनटं हलवून मग टाकायचं. वाटप रेडी आहे बिर्याणीचं. आता चिकन टाकत आहे त्यात. आता चांगले 10 ते 15 मिनटं शिजवायचं. केलं जरा पाणी धुवून टाकत आहे मिक्सरचं, जरा चिकन शिजायला. हे बघा चिकन बिर्याणी मसाला मी टाकायला विसरले आहे, आता टाकत आहे. कस्तुरी मेथी टाकत आहे. चवीनुसार असेल मीठ थोडं कमीच टाकते मी, कारण मेरीमीटमध्ये मीठ टाकला होता. थोडंसं घालून वगैरे स्लो ठेवायचं 10 ते 15 मिनटं. बघा चिकन चांगला शिजलेला आहे. हे बघा ग्रेव्ही बघू शकता कसं कलर आला आहे ग्रेव्हीला. आता बॉईल केलेलं ते राईस ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं. आता याला मी फोडणी देणार आहे आणि कोळशाचा धूर देणार आहे. हा बिरिस्ता केलेला आहे मी, ते टाकून घेत आहे. साई जिऱ्याची फोडणी देत आहे. साई जिरा अशी वाटी ठेवायची. हे बघा तेल टाकते जरासं.
असं परत झाकून घ्यायचं, बांधायचं कपडा जरासा आणि वजन ठेवायचं, म्हणजे धूर आतल्यात हे होतं. ते 15 मिनटं स्लो ठेवायचं. हे बघा बिर्याणी आपली रेडी झाली आहे. मस्त सुगंध आला आहे. हे बघा.